बागेमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला मला असं वाटतं आपल्या सर्वांनाच आवडत असेल. त्याच्यातला एक प्रयोग मी केला, फ्लावर टावर बनवलं. पूर्ण झालं नाही, पण तुम्हाला दाखवते कसं बनवलं आणि काय वापरलं. बघा, काही दिवसापूर्वी मी कोकोपीट, माती, थोडेसे निमखडे टाकले आणि खत म्हणाल तर मी थोडंसं होतं ऑर्गॅनिक, ते टाकलं. नाही टाकलं तरी हे झाडं असे ऐकायला फुलं येतातच. आणि बघा आता हे सर्व, पण थोडंसं खत टाकलं की अजून जास्त त्यांना फुलं येऊ शकतात. आणि कटिंग तर भरपूर घरीच होती, याला खर्च काहीच लागला नाही. एक जाळी पडलेली होती झाडाला लावतो आपण ती, त्याला मी एक प्लास्टिकची जे पिशव्या राहतात ना, गोणी म्हणू शकतो आपण, त्याला मी चारही बाजूने शिवलं. याला थोडीशी मेहनत तर लागलीच. आणि याच्यात बरेच रोपे लावले. बघा तुम्ही, झेंडू लावला, त्याची कटिंग करू करू भरपूर रोपेसुद्धा वाढवले. त्याच्यानंतर 10 o'clock, पर्सेन, पोर्चुलुका म्हणतो आपण त्याला, बरेच नावानं ओळखले जाते. कदाचित नाव चुकीचं आलं असेल तर समजून घ्या. आणि बघा इथे त्याची कटिंग मी लावली आणि झेंडूचे रोपे याच्यापासून सुद्धा वाढवले. हे करताना मला वेळ आणि मेहनत दोन्ही लागली. पण बघा, झाडं बहरल्यावरती मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. तुम्हाला हे फ्लावर टावर कसं झालं ते पण मला नक्की सांगा. आणि बागेमध्ये तुम्ही जेवढे फुलं लावाल ना, तेवढे तुमच्या बागेमध्ये पॉलिनेटरची संख्या वाढते. आणि बघा, त्याच्यामुळे मी झाडंसुद्धा फुलांची खूप लावले. पहिले असं वाटायचं भाज्या लावा, पण जेव्हापासून फुलांची आवड लागली ना, तेव्हापासून असं वाटते नाही, बागेमध्ये फुलांचे रोपेसुद्धा असावं. आणि हे सुंदर सुंदर रंग बघून पॉलिनेटरची संख्या इतकी वाढते. मधुमाशी, मक्खी असो किंवा कोणतेही पॉलिनेटर असो, ते इतक्या जास्त प्रमाणात बागेमध्ये येते ना, फुलपाखरं सुंदर सुंदर बघण्यामध्ये मला आता खरंच खूप जास्त आनंद होते. आणि हे सर्व टावर मी भरलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची कटिंग वगैरे लावली. तर बघा इथे एक दिवस काय झालं, खूप ते तरी पण जड झालं होतं आणि सगळं खाली पडलं. इथे बघा बाजूनं पक्षी आले, त्याचा पण कॅमेरा फिरून घेतला आणि बघा किती छान वाटते ना हे. आणि बघा आता आपलं टावर तयार झालेलं आहे. या टावरमध्ये ही छोटी छोटी कटिंग मी भरपूर प्रमाणात लावली. आणि बघा आता थोडे मध्ये जागा सोडून आणि ते पूर्ण टावर कवर होईल एवढे ते कटिंग आता ग्रो झालेले आहे. वेगवेगळे रंग तयार झालेले आहे. आणि काही काही रंग मात्र हे आपोआप तयार होतात, ते म्हणजे पॉलिनेटरचं काम असते ते. त्याच्यात आपल्याला काही करावं लागत नाही. बरेच नैसर्गिक गोष्टी अशा असते ते आपोआप होते. बघा इथं मधुमक्खी खूप प्रमाणात येतात आणि फुलांचे रंगसुद्धा चेंज होतात. कारण हे जे फुल आहे ना, खूप डार्क रंगामध्ये होतं, पण कुठे कुठे आता त्याचा अबोली थोडा रंग तयार होत आहे. बघा कड्या बघू शकता तुम्ही किती आल्या, भरपूर प्रमाणात याला कड्या आलेल्या आहे सगळीकडनंच. हे बघा, या फुलाचा रंग थोडा वेगळा वाटतो. आणि या पद्धतीने सगळीकडे थोडेफार फुलं वाढवले, त्याच्यामुळे भाज्या लवकर तयार होतात. कारण ते काय करतात, पॉलिनेटर भाज्यांवर सुद्धा आपल्या जातात आणि फळं भाज्या लागायला सुरुवात होते. बघा किती सुंदर हे टावर झालेलं आहे. अजून पूर्ण व्हायचं आहे, पण मी याच्यासाठी केलेलं आहे. आता मोबाईलमध्ये आहे ना, सगळीकडे फुलांचे झाडांचे व्हिडिओ इतके प्रमाणात जमा होतात आणि त्याच्यामुळे स्टोरेजचा प्रॉब्लेम होते. कदाचित डिलीट झालं तर म्हटलं तुम्हाला दाखवण्याचं राहून जाईल माझी एवढी मेहनत. म्हणून म्हटलं चला आता जेवढं तयार झालं तेवढं दाखवूया. बघा तुम्ही याच्या ऐवजी आहे ना, लोखंडाची जाळी नको वापरू, प्लास्टिकची एक जाळी येते ना नेट, ते एका बकेटमध्ये टावर करणार आहे तर मी पुढच्या वर्षी. कारण ही आयडिया मला आली, वाया जात नाही आयडिया जे आपण घेतो ती. पण हे इतकं जास्त फुलांनी बहरले ना, आपण जेवढी कटिंगपासून रोपे लावताना ते अजून लवकर बहरतात. बघा आता एवढंच बाजू रिकामी आहे, ते कशासाठी, तर मी त्याच्यात कोकोपीट किंवा हलकं टाकण्याचा उपाय करू राहिली. कारण आता हे जड खूप झालं. एक दिवस हवा सुटली का पूर्ण माझं हे खाली पडलं. पूर्ण खालची कटिंग खालच्या साईडने इतका माझा जीव दुखत होता जेव्हा ते पडलं. एवढं मेहनतीचं बघा तुम्ही किती बहरलं आहे. मागच्या साईडनं सुद्धा एवढे फुलं आले. याच्यावर बघा मी बाल्समसुद्धा लावले, बाल्समला सुद्धा फुलं आले. बघू शकता, सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि झेंडूला सुद्धा भरपूर कड्या आल्या. विविध प्रकारचे रोपं लावले. बघा थोडंसं गोमप्रीनासुद्धा लावून बघितलं, थोडासा कॅमेरा इकडे सुद्धा दाखवते तुम्हाला. फुलं भरपूर छान दिसतात. आणि बघा खूप छान झाले आहे ना. तुम्हाला कसं वाटलं हे टावर आयडिया मला नक्की सांगा. तुम्ही मात्र एखाद्या बकेटमध्ये आणि प्लास्टिकचे याचा वापर करजा आणि याच्यामध्ये थोडं कोकोपीट किंवा सुकलेलं पानं आपण खाली टाकू शकतो. त्याच्यामुळं काय होतं, वजन याचं कमी होईल. माझं ते आधीच लोखंडाची जाळी आणि त्याच्यामुळे काय झालं, खालचं टोपलं पूर्ण तुटून गेलं आणि ते पूर्ण खाली पडलं होतं. बघा अशा या पद्धतीने ज्या दिवशी खाली पडलेलं होतं ना, त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं होतं. आणि खूप छान झालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असंच नवीन